आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। उठ बाळा, अंथरूण घालायला मदत कर। पारू, अगं त्या काय झालं? ते परितोष बाबा गायब झालेत। काय? हो, कुठे सापडत नाहीत अगं, सगळेजण काळजीत आहेत। बा मी बंगल्यात जाऊन येते। तू गणीकडे थांब। चला। एवढे का बदस्ती होते आई? अहिल्याचा खूप जीव आहे परितोषवर, आणि तो इथे आलाय म्हटल्यानंतर त्याची सगळी जबाबदारी आपल्यावर आहे। हे बघा, काही कारण आहेत ज्यामुळे तो नजरेआड गेलेला नाही चालणार अहिल्याला। म्हणजे काय आहे काय असं? वेळ आली की सांगेन, पण आता ही वेळ नाहीये। परितोष आधी येऊ देत, तो आल्यावर वेळ आली की सांगेन मी तुम्हाला। पण आता परितोषला शोधा, नाहीतर अहिल्या अस्वस्थ होईल अजून। ओके 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 बाबा, तुम्ही आईजवळ जा, आम्ही बघतो। तुम्ही सावकाश राहा। अरे काय चल, स्वतःला बिझनेसमॅन सांगतो ना परितोष, असा हरवणार आहे का मुंबईत? बघ मी सांगतो, मुंबईची नाईट लाईफ एन्जॉय करत असेल तो कुठल्या तरी पब मध्ये वगैरे असेल। तुला आईने एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? चल या तुम्ही लवकर या। हा, मी कळ वहिनी, मी काय म्हणते, परितोषला कोणीतरी किडनॅप केलं नसेल का? दादासाहेब, मी काय म्हणते, आपण पोलिसांना एकदा कळवूयात, कंप्लेंट देऊयात, मग सापडेल आपल्याला परितोष। खरंच? नाही अहिल्या, शांत हो, थांब जरा। आदित्य आणि प्रीतमला येऊ देत, मग आपण काय करायचं ते ठरवूया। हा, देवी आई, परितोष सर बाहेर जाताना कुणाला सांगून नाही का गेले? आपण फोन करूया का त्यांना? ए पाहुणट, त्यांनी जर सांगितलं असतं तर आम्ही शोधत बसलो असतो का? आणि नाही लागत आहे त्याचा फोन। कुठून येतात, माझी कामं वाढवतात। दादासाहेब ऐका ना, मी काय म्हणते, आदित्य प्रीतमला जेव्हा यायचे तेव्हा येऊ दे, आपण एकदा पोलिसांना कळवूयात ना प्लीज। मला सुचत नाहीये हो काही। तू माझं ऐकतेस का जरा? मी सांगितलं ना तुला, आदित्य आणि प्रीतम आल्यानंतर काय करायचं ते ठरवूयात आपण। शांत हो जरा। सर, आदित्य आणि प्रीतम वहिनी, आता वाट बघून पहाट झाली आहे, अजून आदित्य आणि प्रीतम सुद्धा नाही आलेत। परितोष कधी सापडणार आहे? आपल्याला काहीतरी केलं पाहिजे वहिनी। थांब जरा। आदित्य आलाय? आई, काय झालं? सगळीकडे बघितलं, त्याच्या मित्रांकडे, तो जिथे जिथे जाऊ शकतो ना तिथे सगळीकडे चेक केलं, पण कुठेच नाही सापडला। श्रीकांत, मला असं वाटतं आता पोलिसांना फोन करायला हवा। हा, फार वेळ नको थांबायला। हो, हा, परितोष?
सॉरी आत्या, सगळं जरा अचानकच झालं. म्हणजे विचार करायला वेळच नाही मिळाला आणि लग्न करावं लागलं. काय व्हॉट? काय? थांबा, बायकोला बोलवतो. ये. तुम्ही या. थँक्यू. परितोष, तुला कळतंय तू काय बोलतोयस? लग्न करून यावं लागलं म्हणजे काय? हा, लोक सांगतात ना, बाहेरून जेवून यावं लागलं, तसं सांगतोयस लग्न करून आलो. इतकं सोपं वाटतं का रे तुला लग्न करणं म्हणजे? हा, अरे खूप मोठी प्रोसेस असते ही. म्हणजे मुला मुलीकडच्यांनी एकत्र भेटायचं असतं, घरच्यांनी भेटायचं असतं, एकमेकांना मागणी घालायची असते, मग घरच्यांनी बसून लग्न ठरवायचं असतं. ही एवढी मोठी प्रोसेस असते. लग्न करून यावं लागलं म्हणे, असं कसं झालं लग्न? आणि हे काय आहे? ही माझी बायको, माझं लग्न झालं, लगेच आम्ही हिला एक्सेप्ट करायचं का तुझी बायको म्हणून? ते काय नाही. 1 मिनिटाच्या आत हिला हिच्या घरी सोडून यायचं. हा, चल जा. हा, अगं असं कसं सोडून यायचं? लग्न करून आणलंय तिला. माझं खरंच खूप प्रेम आहे का तिच्यावर. आणि आता झालं ना लग्न, बाकी प्रश्न नंतर विचार. आता ही आपल्या बरोबरच राहील. परितोष, आई. आत्या, आशीर्वाद घेतो. ये. सौभाग्यवती भाऊ. अरे परितोष, तिचा चेहरा तरी दाखव आम्हाला. हो परितोष, मला सुद्धा माझ्या सुनेचा चेहरा बघायचा आहे.